तुम्हाला माहित आहेत का की आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक संगीत कोणते? पोवाडा. शूरवीरांची गाथा सांगणारं संगीत, श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर योद्धांचे शौर्य कथा व त्यांचे सर्व कार्य यांची कीर्ती या पोवाड्यांमधून केली जाते. त्यानंतर अभंग, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी विठोबांच्या भक्तीत जे गाण्यांचे गायन केले आहेत ते म्हणजेच वारी परंपरेचे मुख्य संगीत म्हणजेच अभंग. त्यानंतर भारुड. संत एकनाथांनी सुरू केलेला हा प्रकार, यात विनोद, व्यंग आणि भक्ती यांचा सुंदर संगम आहे. त्यानंतर येते गोंधळ, देवी किंवा गणपती पूजानंतर सादर होणारा संगीत नृत्य. त्यात ढोल, ताशा, मंजीर यांचा मोठा वापर केला जातो. यानंतर लावणी व तमाशा, लालबंद, जिवंत आणि नृत्यप्रधान लोकसंगीत, ढोलकी, मंजिरे यावर आधारित. या प्रकारातून सामाजिक व राजकीय संदेशही दिला जातो. पुढील प्रकार आहेत नाट्यसंगीत. मराठी रंगभूमीवरून उदयास आलेलं शास्त्रीय संगीत, भावगीते व भक्तिगीते यांचं मिश्रण. तसेच आपल्या महाराष्ट्रात इतर लोकसंगीतांचे प्रकार जसे ओवी, जात्या, भजन, कीर्तन, लग्नगीते व सणावाराला म्हटली जाणारी गाणी यांचे सुद्धा गायन केले जाते. तर आपल्या महाराष्ट्रातील अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी फॉलो करा MS टॉपिक्सला.